ज्या पद्धतीने आपण बघितलं की यनादेश संधी ही अर्धस्वरांशी संबंधित होती, तर त्याच पद्धतीने इथं लक्षात घ्यायचं आहे की अयादी आदेश संधी जी असणार आहे ही संयुक्त स्वरांशी संबंधित संधी असणार आहे. म्हणजे ही संधी जी असणार आहे ए ओ आणि औ हे जे काही संयुक्त स्वर असणार आहे या संयुक्त स्वराशी संबंधित असणार आहे. संयुक्त स्वर म्हणजे काय की जे स्वर दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्वरांपासून बनलेले असतात त्यालाच काय म्हटलं जात असतं, इथं संयुक्त स्वर असं म्हटलं जात असतं. मग आता या ठिकाणी इथं लक्षात घ्यायचं आहे की ही जी अयादी आदेश संधी ही मुळातच स्वर या संयुक्त स्वरांशी संबंधित असणार आहे. आता हा ए जो असणार आहे हा कसा तयार होतो पहिले हे समजून घ्या. आपल्याला संयुक्त स्वर आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितले होते. ए कोणत्या दोन स्वरांपासून तयार होतो, ए तयार होत असतो या ठिकाणी अ किंवा आच्या समोर. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे अच्या समोर जेव्हा ई किंवा ईचा वापर केला जात असतो तेव्हा ए तयार होतो. तसेच हा जो ए असणार आहे हा जो संयुक्त स्वर असणार आहे हा कसा तयार होतो या ठिकाणी, तर आच्या समोर जेव्हा ई किंवा ई ह्रस्व किंवा दीर्घ येतो तेव्हा ते दोन स्वर मिळून कोणता स्वर तयार होतो असतो, संयुक्त स्वर हा ए तयार होतो. त्याच पद्धतीनं ओ कसा तयार होतो हे पहिले बघून घ्या. ओ तयार होताना अच्या समोर उ किंवा उ हे स्वर जेव्हा येतात त्यावेळेस या ठिकाणी हे दोन स्वर मिळून कोणता स्वर तयार होतो असतो, इथं संयुक्त स्वर ओ तयार होतो. आणि औ कसा तयार होतो हे पण समजून घ्या. आच्या समोर जेव्हा या ठिकाणी उ किंवा उ हे स्वर येतात तेव्हा म्हणजे आ आणि उ या दोन स्वर एकत्र येऊन एकच संयुक्त स्वर तयार होत असतो, तो असतो या ठिकाणी औ. आता या अयादी आदेश स्वर संधीच्या समोर आपण काही शब्द लिहिले आहेत. इथं काही हे लिहिले पहा ऐ आय औ आणि आव. म्हणजे या ठिकाणी इथं हे जे काही ह्या संयुक्त स्वर असणार या संयुक्त स्वरांची जागा कोण घेतं, इथं या ठिकाणी ऐ आय औ आणि आव हे घेतात आणि नंतर जी संधी तयार होत असते त्यालाच म्हटलं जात असते इथं अयादी आदेश स्वर संधी. म्हणजे अयादी आदेश स्वर संधीचे नियम इथं लक्षात घ्या. आता इथं लक्षात घ्यायचं आहे की हा जो ए असणार आहे हा एच्या जागी येतो. हा अय कसा येतो हे पहिले समजून घ्या. आता या ठिकाणी तर इथं अय कसा येणार आहे, आता इथं हा जो असणार आहे हा जसा तसा इथं असणार आणि हे जे ई होता हा ई मुळातच काय असणार या ठिकाणी हा अर्धस्वर आहे आणि ईचा उच्चार हा कोणासारखा होता असतो, य सारखा होतो. म्हणजेच या ठिकाणी ईच्या जागी इथं काय असणार तर य येतो. आणि अशा पद्धतीनं मग यापासनं जे तयार होतं ते काय तयार होणार या ठिकाणी अय. म्हणजेच एची जागा कोण घेणार याच्यामध्ये, तर अय घेईल. एची जागा या अयादी आदेश संधीमध्ये अय घेतो. तसंच मग आता ए लक्षात घ्यायचं आहे. आच्या समोर हा आ जसा ज्या तसा या ठिकाणी लिहून घेतो. आता ईच हा परत काय असणार आहे अर्धस्वर आहे आणि अर्धस्वराच्या जागी याचा उच्चार कोणासारखा होत असतो, तर परत य सारखा होतो. मग अशा पद्धतीनं आता या एच्या जागी हे दोन्ही वर्ण एकत्र येऊन याच्यापासनं काय तयार होतं या ठिकाणी, तर आय. तर या एची जागा अयादी आदेश संधीमध्ये या एची जागा कोण घेत असतो या ठिकाणी, आय घेत असतो. मग त्या ठिकाणी परत पाहता पुढचा याच ठिकाणी त्याच पद्धतीनं इथं बघा हा अ जो असणार आहे हा अच्या समोर आलेला हा जो उ आहे हा परत अर्धस्वर आहे आणि याचा उच्चार कोणासारखा होत असतो, तर व सारखा होतो. आणि आता हे दोघं जण मिळून याच्यापासून काय तयार होतं, एकच या ठिकाणी औ तयार होतो. म्हणजे अयादी आदेश संधीमध्ये परत या ओच्या जागी आता कोण येणार या ठिकाणी, ओची जागा या ठिकाणी औ घेत असतो. त्याच पद्धतीनं औ पा इथं आ आलेला आहे आच्या समोर, आच्या समोर इथं हा जो उ आलेला आहे हा अर्धस्वर आहे याचा उच्चार व सारखा होतो. आणि आता हे दोन्ही एकत्र मिळून दिले वर्ण तर मग या ठिकाणी कोणता वर्ण तयार होतो या ठिकाणी, तर आव हे तयार होतात. म्हणजे औची जागा या ठिकाणी कोण घेतं, तर आव घेतं. म्हणजे हे अयादी आदेश संधीचे नियम आहेत. हे आता अय कसा तयार झाला, आय कसा तयार झाला, औ कसा तयार होतो आणि आव कसा तयार होतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे संयुक्त स्वरावरती डिपेंड असतं. लक्षात घ्या. तुम्हाला अगोदर माहिती असलं पाहिजे की संयुक्त स्वराचा विग्रह कसा करायचा. म्हणजे ए कशापासून बनला, अ अधिक ई किंवा ई पासून बनला. मग हा ई म्हणजेच काय य, ईचा उच्चार य सारखा होतो. मग ईची जागा य घेतो आणि अशा पद्धतीने इथं काय तयार होतं, अय हे तयार होतं. म्हणजे आता अयादी आदेश संधीच्या नियमामध्ये एची जागा अय घेतो. त्याच पद्धतीनं अयादी आदेश संधीच्या नियमामध्ये या एची जागा आय घेतो आणि तो कशा पद्धतीनं इथं आ अधिक ई किंवा ई पासनं ए तयार होतो आणि ईची जागा इथं य घेऊन तिथं आय तयार होईल. त्याच पद्धतीनं मग या ठिकाणी आता ओची जागा औ घेत असतो आणि औची जागा या ठिकाणी इथं आव घेतो. म्हणजे या पद्धतीने इथं लक्षात घ्यायचं आहे की अय आय औ आणि आव इथं कशा पद्धतीने घेतले जातात किंवा हे का घेतले जातात हे तुम्हाला समजलं असलं आता या ठिकाणी.
तर हे सगळं संयुक्त स्वरावरती डिपेंड आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये अयादी आदेश संधीचे नियमच काय करायचे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे. अयादी आदेश संधीचे नियमच आपण आता या ठिकाणी समजून घेऊ. आता ए आणि एच्या अयादी आदेश संधीमध्ये काय होतं असतं लक्षात घ्या. एचा नियम जो असणार आहे तो पहिले पाहून घेऊ. हा जो पहिला, इथं 4 नियम असतात, हे 4 नियम आपल्याला समजून घ्यायचे. म्हणजे आता वरची कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर हे नियम पण तुम्हाला आरामशीर इथं समजून येणार आहे. आता पहिल्या नियमानुसार पाहू आपण. एच्या समोर, या एच्या समोर कोणताही स्वर आल्यास या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. एच्या समोर या ठिकाणी आता कोणताही स्वर जर आला, इथं कोणताही स्वर जर आला, तर आता या एच्या समोर कोणताही स्वर जर आला तर या एच्या जागी काय येत असतो या ठिकाणी अ येतो. एच्या जागी या ठिकाणी अ येतो. आणि हा जो पुढचा स्वर असणार आहे, आता हा कोणताही जो स्वर होता हा स्वर याच्यामध्ये मिळून जाणार. हा स्वर जो असणार याच्यात मिळून जातो, हा स्वर याच्यामध्ये मिसळून जाईल. आता अशा पद्धतीनं हा नियम आहे पहिला. अयादी आदेश संधीचा पहिला नियम लक्षात घ्यायचा आहे. एच्या समोर म्हणजे पहिल्या पदातला शेवटचा वर्ण कोणता भेटणार तुम्हाला या ठिकाणी ए भेटणार. आणि दुसऱ्या पदातला पहिला वर्ण कोणता भेटणार, इथं कोणताही स्वर येणार. मग या एच्या जागी काय येत असतो या ठिकाणी अ येऊन संधी होते आणि यालाच म्हणलं जात असतं. मग या ठिकाणी अयादी आदेश म्हणला पहिला नियम. हा पहिला नियम असणार आहे अयादी आदेश संधीचा. आता दुसरा नियम जो अयादी आदेश संधीचा तो हा असणार आहे एच्या समोर. आता एच्या समोर इथं कोणताही स्वर आला, एच्या समोर इथं कोणताही स्वर आला तर हा जो ए असणार आहे याच्या जागी अनुक्रमे काय येतो आता या ठिकाणी इथं आय येतो. एची जागा इथं आय येतो. आणि नंतर हा समोर स्वर असणार आहे याच्यामध्ये मिळून जाऊन काय होतं असतं या ठिकाणी आता, तर हे इथं अयादी आदेश संधीचा दुसरा नियम इथं तयार होतो अशा पद्धतीनं. नंतर तिसरा नियम इथं समजून घ्यायचा आहे. औचा इथं या ठिकाणी औच्या समोरही कोणताही स्वर जर आला, कोणताही स्वर येऊ द्या, तर या ओच्या समोर, इथं ओच्या समोर आता कोणताही स्वर येऊ द्या, ओच्या समोर कोणताही स्वर जर आला तर या ओच्या जागी या ठिकाणी औ येऊन संधी होते. हा अयादी आदेश संधीचा तिसरा नियम असणार आहे. ओची जागा कोण घेणार, इथं औ घेतो आणि पुढचा स्वर त्या ठिकाणी तिथं मिळून जातो त्याच्यात. आणि चौथा जो नियम असणार आहे तो औशी संबंधित आहे. म्हणजे या समोरही कोणताही स्वर जर वापरला गेला तर या औची जागा या ठिकाणी आव घेतो आणि पुढचा जो स्वर असणार आहे हा याच्यात मिळून एक नियम तयार होतो. आणि हाच अयादी आदेश संधीचा कोणता असणार आहे, हा चौथा नियम असणार आहे या ठिकाणी. तर आता ह्या जे काही संयुक्त स्वर असणार आहे त्या संयुक्त स्वराशी संबंधित जी संधी असणार तुमची ती अयादी आदेश संधी आहे. म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी काय गरजेचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. तर पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्ही जे संयुक्त स्वर शिकलो आपण त्याचा तो कोणत्या 2 स्वरापासून बनलं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे आता पाठ करायची गरज पडत नाही. ते जर तुम्हाला समजलं असेल तर पूर्ण लिंक तिथं लागत जाते. आता हा पहिला नियम, हा दुसरा नियम, तिसरा नियम आणि चौथा नियम हे 4 नियम असणारे अयादी आदेश संधीमध्ये. आता उदाहरणांमध्ये याला डायरेक्टली कसं यूज करायचं ते आपण पाहूया. समोर एक एक नियमाचं एक एक उदाहरण घेऊन आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बघा पहिल्या नियमाचं उदाहरण बघायचं आहे. आता ने अधिक अन पासून कोणता शब्द तयार होतो या नियमाचा वापर करून ते पाहायचं आहे. आता या ठिकाणी पहिलं पद हे असणार आहे, दुसरं पद हे असणार आहे. पहिल्या पदाचा विग्रह करून घेतो मी या ठिकाणी. न अधिक काय वापरलं गेलं, इथं एक मात्रा आहे म्हटल्यानंतर काय असला पाहिजे, इथं ए असला पाहिजे. एक मात्रा म्हणजेच ए असणार. नंतर आता समोर इथं लक्षात घ्यायचं आहे की इथं दुसऱ्या पदातला पहिला वर्ण कोणता या ठिकाणी अ असणार आणि समोर या ठिकाणी न याचा विग्रह करायची गरज नाही. त्यामुळे मी जसाच्या तसाच या ठिकाणी याला लिहितो. आता या ठिकाणी परत इथं लक्षात द्यायचं आहे की इथं ए आलेला आहे. एच्या समोर आता या याच्यामध्ये पहा तुम्ही एच्या समोर या ठिकाणी काय आलेला आहे, इथं अ आलेला आहे. एच्या समोर कोणताही स्वर जर आला, तर अयादी आदेश संधीच्या पहिल्या नियमानुसार या एच्या जागी कोण येत असतं या ठिकाणी आता अ येणार. एची जागा इथं अ येणार आणि समोरचं हे जे काही अ असणार याला अशा पद्धतीने मी इथं मांडणी करून घेतो आणि इथं होता न. म्हणजे न अधिक अ अधिक काय तयार झाला या ठिकाणी आता न इथं तयार झाला. मग आता याचाच विचार करू, याचाच आपल्याला विचार करायचा इथपर्यंत सध्या. मग आता न मध्ये आता इथं काय होत असतं, अ हे 2 वेळा वर्ण इथं आलेला आहे. तर यामध्ये पहिला जो अ हा स्वर जो असणार आहे, हा जो अ हा स्वर असतो याच्यामध्ये 2 स्वर आहेत त्या ठिकाणी. पहिला स्वर या ठिकाणी अ आलेला, दुसरं व्यंजन असणार इथं य. याला पण वेगळं करून घ्यायचं. हा जो पहिला स्वर असणार आहे पाठीमागं येणाऱ्या हा जो न व्यंजन होतं याच्यासोबत मिळून जातो. आणि हा दुसरा य जे असणार आहे समोर येणारा हा जो स्वर असणार आहे याच्यासोबत या ठिकाणी
मिळून जातो आणि याच्यामध्ये आता या दोन वर्णांपासनं न अधिक अ जर घेतला तर काय तयार होईल या ठिकाणी न अधिक य अधिक अ इथं तयार होतो, हा य इथं य तयार होणार आणि शेवटचा जो न असतो याच्यामध्ये मिळून द्या अशा पद्धतीने इथं अक्षर तयार, इथं शब्द तयार होतो नयन. तर इथं जो शब्द तयार झाला तो असणार या ठिकाणी आता नयन. तर अशा पद्धतीनं पहिल्या नियमानुसार तुम्ही शब्द तयार करू शकता. आता हे पहिला नियम तुम्हाला समजला असेल. दुसऱ्या शब्दात दुसऱ्या नियमाचा एक दुसरा नियम या ठिकाणी ए बरोबर आय. आता ए बरोबर आय पहिला नियम पाहिला, त्याच पद्धतीनं दुसरा नियम या ठिकाणी की ए बरोबर आयचा वापर करून कशा पद्धतीने इथं गै अधिक अक हा शब्द इथं सॉल्व करून बघायचा आहे. आता गै अधिक अक मध्ये या ठिकाणी पाहायचं इथं. आता गैमध्ये याचा विग्रह करून घ्या. पहिलं पद हे, दुसरं पद हे असणार आहे. याचा विग्रह करून घेतो. याचा विग्रह केल्यानंतर काय भेटणार या ठिकाणी ग अधिक या ठिकाणी दोन मात्रे आणि दोन मात्रे म्हटल्यानंतर काय असलं पाहिजे इथं ए असला पाहिजे. दोन मात्रे जर असतील तर ए येणार, हा ए येणार. त्याच्या समोर या ठिकाणी अ अधिक क याचा आपण काय करून घेतो, मी विग्रह करून घेतो. क चा विग्रह करायची आवश्यकता नाही आहे. मग आता या ठिकाणी आपण याचाच विचार करू. हे जे या ठिकाणी जे काढले आपण याचाच इथं विचार करायचा आहे. म्हणजे आता या ठिकाणी काय तयार होतं बा, ग अधिक इथं हा जो ए आला, एच्या समोर पाहायचा आहे कोणताही व्यंजन स्वर आला, एच्या समोर जर कोणताही स्वर जर आला तर आता अयादी आदेश संधीच्या दुसऱ्या नियमानुसार या संयुक्त स्वराची जागा हा जो ए वापरला गेला याच्या जागी अनुक्रमे काय येत असतो या ठिकाणी, तर या ठिकाणी आय येणार. इथं आय तयार होतो आणि हा जो असणार आहे समोरचा याच्यामध्ये मिळून जाणार. मग आता परत या ठिकाणी लक्षात घ्या, इथं पहिला जो हा आ जो स्वर आलेला आहे आणि य हे व्यंजन आलेलं आहे एकत्र, तर हा जो पहिला स्वर असतो हा पाठीमागच्या व्यंजनासोबत इथं मिळून जाणार. हा पाठीमागच्या व्यंजनासोबत जर मिळून गेला तर इथं काय असायला पाहिजे, ग अधिक आ तयार होईल. आणि हा जो दुसरं जे व्यंजन असणार या ठिकाणी हे य अधिक अ हे पुढच्या या स्वरासोबत मिळून जातं. म्हणजे हा पहिला स्वर पाठीमागच्या व्यंजनासोबत पुढचं जे व्यंजन असणार आहे ते पुढच्या स्वरासोबत मिळून जाईल. याच्यापासनं आता तयार होतो अक्षर या ठिकाणी गा अधिक य अधिक अ तयार होईल इथं य. आणि हे जे समोरचं अक्षर होतं इथं घेऊन टाका. म्हणजेच आता अक्षर कोणता, शब्द कोणता तयार झाला इथं गायक. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अयादी आदेश संधीचा दुसऱ्या नियमाला इथं वापरता येऊ शकतं. तर दुसरा नियम अशा पद्धतीने असतो या ठिकाणी की या एच्या समोर कोणताही स्वर जर आला तर या एची जागा कोण घेतो या ठिकाणी आय घेतो. आणि या आय मध्ये हा जो पहिला स्वर असतो तो पाठीमागच्या या व्यंजनासोबत इथं ग हे व्यंजन आलेलं पाठीमागं त्याच्यासोबत मिळून जाईल. आणि हे जे य हे व्यंजन असतं ते समोर येणारा जो काही स्वर असतो त्यासोबत मिळून जातं. आणि अशा पद्धतीनं दोन अक्षर तयार होतात गा आणि य. आणि हे जे काही शेवटचं अक्षर उरलं होतं ते य असा मिळून शब्द तयार झाला इथं गायक. तर अशा पद्धतीनं आपण इथं दुसरा नियम बघितला या ठिकाणी की दुसरा नियम इथं कशा पद्धतीनं वापर करायचा आहे. तिसऱ्या नियमाचं उदाहरण पहा परत एक या ठिकाणी. तिसऱ्या नियमाचं उदाहरण असणार आहे आता अयादी आदेश संधीचा. याच पद्धतीनं आपल्याला अयादी आदेश संधीचा तिसरा नियम इथं बघायचा आहे. अयादी आदेश संधीच्या तिसऱ्या नियमानुसार ओच्या जागी कोण येत असतो, ओ अव येत असतो. मग अयादी आदेश संधीच्या नियमानुसार पहिलं हे उदाहरण आपण सॉल्व्ह करून पाहू या ठिकाणी. तर इथं काय असणार आहे, पहिल्या पदाचा विग्रह करून घेतो. पहिल्या पदाचा विग्रह असणार या ठिकाणी आता इथं ग अधिक ओ याचा विग्रह जर केला तर ग अधिक ओ येणार. याचा विग्रह करताना पहिला जो स्वर असणार आहे तो वेगळा काढून घ्या आणि दुसरा जो स्वर असणार आहे याचा सध्या आपल्याला आवश्यकता नाही, मी जसं असतं या ठिकाणी लिहून घेतो. म्हणजे या ठिकाणीच काय करायचं आहे आपल्याला, नियम अप्लाय करायचा आहे, तो भाग मी वेगळा करून घेतो. आता या ठिकाणी पाहायचं आहे परत की ओच्या जागी हा ओ जो संयुक्त स्वर आलेला आहे याच्या समोर कोणताही स्वर आला, याच्यासमोर कोणताही स्वर जर आला तर अयादी आदेश संधीच्या तिसऱ्या नियमानुसार या ओची जागा कोण घेतो या ठिकाणी, औ घेणार. ओची जागा या ठिकाणी औ घेणार. आणि हे समोर आता इथं ही समोर येणारा हा स्वर आणि पाठीमागं येणारा हा ग असा जास्त इथं लिहून घ्या. आता औ मधला हा जो अ असणार आहे तो पाठीमागच्या स्वरासोबत, आता हे जे ते लक्षात घ्यायचे परत, हा औ आला होता यातला अ जो असणार आहे हा पाठीमागच्या या व्यंजनासोबत मिळून जाईल. आणि समोर येणारं व हे व्यंजन जे होतं हे समोर येणाऱ्या या ई सोबत मिळून जाणार. मग अशा पद्धतीने इथं पुढं कोणते अक्षर तयार होतात ते पहा. म्हणजे ग मध्ये हा अ मिळून जाणार आणि हा जो व होता हा व पुढच्या येणाऱ्या या ई सोबत मिळून जाणार. मग या पद्धतीनं आता इथं आणि इथं दोन अक्षर तयार होतात. म्हणजे ग अधिक अ ग अधिक व अधिक ई. ई हे दीर्घ ई असणार आहे त्यामुळं विलांटी जी असली पाहिजेत या ठिकाणी ही दुसरी विलांटी तयार होईल व अधिक ई वी. आणि हा समोरचा जो शब्द होता हा इथं लिहून घ्या. म्हणजेच कोणता शब्द तयार झाला इथं,
गविश्वर. तर अशा पद्धतीनं या यनादेश संधी या अयादी आदेश संधीच्या तिसऱ्या नियमानुसार हा शब्द तयार होईल. इथं गविश्वर हा शब्द इथं तयार होईल. तर अशा पद्धतीने तिसरा नियम आपण बघितला. त्याच पद्धतीने आपल्याला आता चौथा नियम पण बघायचा आहे औचा. औच्या जागी आव घेऊन कशा पद्धतीने शब्द तयार होतो ते इथं बघायचं आहे. ते पहा, औची जागा आव न घेतल्यानंतर कोणकोणते शब्द तयार होतात ते पाहायचे. इथं दोन उदाहरणं आपल्याला बघायचे. 9 अधिक 1 पासनं एक शब्द तयार होईल आणि त्या ठिकाणी रव अधिक अन पासनं एक शब्द तयार होईल. आता या नियमामध्ये इथं लक्षात घ्यायचं आहे, ह्या नियमामध्ये 9चा विग्रह करा. आता 9 औची जागा कोण घेतं, या ठिकाणी आव घेतं. आता 9चा विग्रह करा. 9चा विग्रह जर केला तर न अधिक काय असताल पाहिजे, 2 मात्रे. एक काना 2 मात्रे म्हटल्यानंतर या ठिकाणी औ येणार. नंतर दुसऱ्या पदातला पहिला वर्ण वेगळा घ्या. इथं ई असणारे पहिला वर्ण. नंतर समोर इथं कचा विग्रह करायची आवश्यकता नाही, त्यामुळे जसं असतं त्या ठिकाणी ठेवून देतो. आता याच्यामध्ये पाहायचं आहे या ठिकाणी की इथं हा औ काय, इथं संयुक्त स्वर आलेला आहे आणि संयुक्त स्वराच्या समोर कोणताही स्वर जर आला तर या अयादी आदेश संधीच्या नियमानुसार औची जागा कोण घेणार, आता या ठिकाणी आव घेणार. औची जागा जसं या ठिकाणी पाहायचं आहे, औची जागा कोण घेऊन राहिलं, इथं आव घेणार. आणि आता समोर तिथं लक्षात घ्यायचं आहे की न अधिक आव अधिक ई ही अशी रचना इथं तयार झाली. आता आव मधला हा जो आ हा पहिला स्वर जो असणार आहे हा पाठीमागच्या न सोबत मिळून जाणार. म्हणजे न अधिक काय तयार होईल, या ठिकाणी आ याच्यासोबत मिळून गेला. आणि हा जो व असणार आहे पुढचं व्यंजन हे पुढच्या येणाऱ्या स्वरासोबत मिळून जाणार. अशा पद्धतीने इथं 2 नवीन अक्षर इथं तयार होतील. आता न आपासनं तयार व्हायला पाहिजे या ठिकाणी इथं ना, आणि व ई पासनं आता इथं तयार झाला पाहिजे इथं वी. म्हणजे रस्व ई असल्यामुळं विलांटी ही पहिली असणार ना वी. आणि शेवटचा क जर जोडला तर याच्यापासनं कोणता शब्द तयार झाला पाहिजे तर नाविक. तर अशा पद्धतीनं 9 अधिक 1 पासनं नाविक हा शब्द तयार होत असतो. म्हणजे नाविक या शब्दाचा विग्रह करा असं जर विचारलं गेलं तर विग्रह लक्षात घ्यायचं आहे. इथं 9 अधिक 1 असा विग्रह असतो, कारण हा अयादी आदेश संधीचा चौथ्या नियमाचा हा शब्द असणार आहे. त्याच पद्धतीनं एक शब्द आहे परत या ठिकाणी रव अधिक अन. रव अधिक अन पासनं कशा पद्धतीने शब्द तयार होतो हे पहिले इथं समजून घ्यायचं परत. आता रव या शब्दाचा विग्रह करा. याचा जर विग्रह केला तर काय असणार, र अधिक काय असतो या ठिकाणी औ. र अधिक औ. नंतर दुसऱ्या पदाचा पण विग्रह करून घेतो अ अधिक न. तर न चा विग्रह करायची आवश्यकता नाही आहे, कारण त्याची आपल्याला गरज पडत नाही. आता या ठिकाणी पहा, इथं याच भागामध्ये काय चेंजेस होतात ते पाहायचं आहे. आता र अधिक औ घेतल्यानंतर हा संयुक्त स्वर औ आहे आणि याच्या समोर कोणताही स्वर जर आला, या संयुक्त स्वरासमोर कोणताही स्वर जर आला तर अयादी आदेशच्या चौथ्या नियमानुसार या ठिकाणी आवची जागा कोण घेतो, या ठिकाणी आव हा आव घेतो. आणि आता हा आव मधला आलेला पहिला जो आ असणार आहे हा पाठीमागं येणारा जो व्यंजन असणार आहे ते र याच्यासोबत मिळून जाईल. आणि हे व जे व्यंजन असणार आहे ते समोर येणाऱ्या या अ या स्वरासोबत मिळून जाईल. मग याच्यानुसार जर बघितलं आता तर इथं र अधिक काय असणार या ठिकाणी आ, आणि हे जे व असणार आहे व निघून जाणार या समोरच्या स्वरासोबत. म्हणजे र अधिक आ आणि व अधिक अ असा मिळून या ठिकाणी काय तयार होते पाहायचं आहे, र अधिक आ तयार होते इथं रा. नंतर येतो व अधिक अ तयार होते या ठिकाणी व. आणि इथं आता मात्र एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट असणार या ठिकाणी की इथं व ची जागा इथं लक्षात घ्यायचं आहे हा न. या न वरती थोडं लक्ष द्या. हा न मात्र जेव्हा तुम्ही शब्द बनवता त्यावेळेस मात्र इथं बदल होऊन या न मध्ये हा न तयार होतो. न चा न केव्हा होतो या नियमामध्ये, म्हणजे तुम्ही पहिलं लेक्चर पहा आपलं संधीचं. संधी या पहिल्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला तिथं समजून सांगितलेलं आहे की न चा न केव्हा होतो याचे 2 नियम असतात, लक्षात घ्यायचं आहे. आता रावण या शब्दामध्ये रव अधिकांमध्ये पहा न च्या अगोदर र आलेला आहे. न च्या अगोदर इथं न का आलेला आहे की र च्या अगोदर न च्या अगोदर या ठिकाणी अ येत होता किंवा र येत होता. पण इथं काय होतं, आता न जेव्हा येईल तेव्हा इथं व ऑलरेडी तयार झालेला आहे. म्हणजे न च्या आणि अगोदर येणार न आणि अगोदर येणार र रू आणि श याच्यामध्ये जेव्हा य व र हे जर का अक्षर येत असतील, व्यंजन जर येत असले तर या न मध्ये बदल होऊन काय तयार होत असतो, न तयार होत असतो. त्यामुळं जेव्हा तुम्ही विग्रह करसाल त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे, रावण या शब्दाचा विग्रह करायचा जर तुम्हाला सांगितला तर रव अधिक अन असतो, तर या ठिकाणी येणारा न हा असला पाहिजे, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे नियमानुसार बदलतं. शुद्ध लेखनाचा नियम असणार आहे त्यामध्ये की न चा न केव्हा होतो, इथं व तयार झाला
आता विग्रह करताना इथं व येत नाही, त्यामुळे या ठिकाणी नचा नच राहणार. पण जेव्हा न केव्हा बदलू आला इथं व तयार झालेला असल्यामुळं समोर येणाऱ्या न मध्ये बदल होऊन हा न इथं तयार होतो. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आज अयादी आदेश संधीचे जे 4 नियम असणार आहेत ते पण इथं समजून घेतले. म्हणजे आपण संपूर्ण स्वरसंधी जे असणार आहेत ते आपण आपल्या या 4 ते 5 लेक्चरमध्ये काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. तुम्ही सगळी संधी एक एक टॉपिक पहा. अगोदरचे लेक्चर जे असणार आहेत ते तुम्ही बघा. हे लेक्चरमध्ये अगोदरच्या संधीपासून आपण 4 ते 5 लेक्चर याच्यावरती बनवलेले आहेत, ते सर्व लेक्चर बघा. आता तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. नियम पाठ करू नका, ते नियम समजून घ्या. ते शब्द तयार करून बघा. 2 ते 3च शब्द तयार करून बघायचे. म्हणजे तुम्ही कोणताही शब्द आला तरी तुम्ही आता कोणत्या संधीचा असणार आहे हे तुम्ही ओळखू शकता. तर अशा पद्धतीनं इथं आपण आपली स्वरसंधी जे असणार आहे ते आपण संपवलेलं आहे. समोरच्या लेक्चरमध्ये आपण व्यंजन संधी सुरू करू आणि व्यंजन संधी ही 2 ते 3 लेक्चरमध्ये आपण संपवू. तर आमचे लेक्चर जर खरोखर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या लेक्चरला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.